काय करायचंय ते करा. मी बी मागं हटणाऱ्यातली नाही. लय हट्ट करताय ना हो तुम्ही. मग आता मी बी दाखवतो मी काय आहे ते. नाही तुमचा माज उतरवला तर नाव कमळी मोहिते नाही लावणार. आज पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या डोळ्यात डोळे घालून मला चॅलेंज दिलंय. आजपर्यंत लोकांनी माझं नाव ऐकलं की होकार दिलाय, पण ही मुलगी मला नकार देते. कमळी मोहिते खरंच वेगळी आहे, पण ही कमळी वेगळी आहे म्हणूनच मला हिचा फोटो आमच्या प्रत्येक बॅनरवर हवाय. ए तुला किती वेळा सांगायचंय मला इथे ऍडमिशन पाहिजे म्हणजे पाहिजे. चल माझी ऍडमिशन कन्फर्म कर. काय कसला गोंधळ चाललाय बाहेर? सर एक मुलगी आहे, तिला ऍडमिशन पाहिजे आपल्या क्लासमध्ये, हट्ट धरून बसली आहे. तिला सांगा ऍडमिशन फुल झालेले आहेत, हकलवून द्या. सर तिला समजून सांगितलं, कुणाचंच ऐकत नाहीये. स्टाफ सोबत भांडण करत बसली आहे. मुळात नाही असल्या फालतू छोट्या छोट्या गोष्टी घेऊन तू माझ्याकडे काय येतोस रे? हा, तुझं तुला हे सगळं निस्तरता येत नाही बाहेर? तिला म्हणावं शिकायची एवढीच इच्छा असेल ना तर 3 पट फी भर आणि मग काय शिकायचं ते शिकण्यात चालती हो म्हणावं. अहो सर 3 पट काय 10 पट पैसे द्यायला तयार आहे. बोलते तुमच्याच क्लासमध्ये ऍडमिशन घेणार. सर तिचं मी मार्कशीट पाहिलं, मागच्या वर्षी 80-80ने पास झाली आहे. सर दिसायला फक्त स्मार्ट आहे पण मेंदू एकदम खाली. ऍक्च्युली काय माहिती का सर, तिला आपल्या क्लासमध्ये ऍडमिशन दिलं ना तर आपली बदनामी होईल, म्हणून मी हे तुला माहिती आहे की नाही? तिला ऍडमिशन दिली तर आपली बदनामी होईल, ती मुलगीच मुळात ढ आहे हे सगळं तुला माहित असताना सुद्धा तू हकलवलं का नाहीस? हकलव तिला का आता हे मी शिकवायचं? मी बोलतो तिच्याशी. निक